नमस्कार, ज्योती जी के सर्चमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पावभाजी बनवणार आहे. पावभाजीला लागणाऱ्या भाज्या बटाटा, वाटाणा, फ्लावर, टोमॅटो, कांदा, बीट, शिमला मिरची या सगळ्या भाज्या लागणार आहे. त्या सगळ्या धुवून घेतलेल्या आहे आपण आणि त्या बारीक चिरायच्या आणि कुकरमध्ये मीठ टाकून शिजून घ्यायच्या आपल्याला. त्या बटाटे, फ्लावर, बीट, वाटाणा, बीट आणि टोमॅटोचे तुकडे केलेले आपण 4 भाग काढायचे. टोमॅटोचे हे सगळे 4 भाग करायचे आपल्याला टोमॅटोचे असे आणि शिजत टाकायचे आपल्याला. या सर्व भाज्या एकजीव शिजून घ्यायच्या 3 ते 4 शिट्या काढून. का भाज्या चांगल्या मऊ होते. कुकर लावलेला आहे. आता हे शिमला मिरची आणि कांदा हे खिसून घ्यायचं आपल्याला आणि ते आपल्याला तेलामध्ये नंतर फोडणी देऊन परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये टाकायचं नाही, आपल्याला शिजवायचं नाही आहे कुकरमध्ये. आता मसाले बघा, त्याच्यामध्ये मसाला आहे, गरम मसाला आहे, हळद आहे, पावभाजी मसाला आहे, चवीनुसार मीठ आहे आणि धनेपूड आहे. तर हे आपण वस्तू सगळ्या घेतलेल्या आहेत. गरम मसाला परत तुम्हाला सांगते. पावभाजी मसाला चवीपुरतं मीठ, धनेपूड, गरम मसाला, पळी तेल, मसाला. आता हे बघा शिजवलेलं आहे सगळं आपण ते बाहेर काढलेलं. त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची हिरवी पेस्ट फोडणीला देणे व ती परतून घ्यायची. परतून झाल्यावर त्याच्यावर सगळे मसाले टाकायचे आणि तेलावर चांगले भाजून घ्यायचे. भाजून झाल्यानंतर खिसलेला शिमला मिरची आणि कांदा टाकून मसाला चांगला भाजून घ्या. चांगला एकजीव झाला 1-2-3 मिनटं आपण ठेवायचं. आता कांदा आणि शिमला मिरची चांगला भाजून खरपूस भाजून येते. आता ही उकळलेली भाजी आहे ती तुम्ही शिजली असेल तर एका ग्लासने किंवा चमच्याने अशी दाबून घ्या, ती स्मॅच करून घ्या. शिजली असेल तर ते चमच्याने होईल, नाही तर मग एखाद्या पेल्याने तुम्ही असं दाबून ती स्मॅच करू शकता. आता ही भाजी सगळी ही झाली तर मग आपण कढईमध्ये टाकायचं आहे आणि ती एकजीव करून घ्यायची आहे. आता ही भाजी झालेली आहे आणि आता आम्ही कुकरमध्ये टाकते ते भाजी. आता बघा हे मसाला झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ही उकळलेली भाजी टाकायची आहे. ही उकळलेली भाजी आपण टाकली आहे. ती एकजीव करून घ्यायची, घोटून घ्यायची त्याच्यामध्ये चांगलं. तुम्हाला थोडंसं अजून पाणी हवे असेल तर थोडंसं पाणी टाकू शकता तुम्ही, पातळ हवे असेल तर त्या हिशोबाने हे करा. हे सगळी टाकून चांगले घोटून घ्यायचे म्हणजे एकजीव होईल. त्याला मसाला दिसायला लावला का एक जीव होऊन ही भाजी बघा. आता अर्धा कुकर झालेला आहे. आता आपण त्याला बघा तवंग पण आलेला आहे आणि अजून आपल्याला फोडणी पण द्यायची, पण ते शिजून झाल्यावर आपल्याला फोडणी द्यायची आहे. आता याला कुकर लावून झाकण लावून घ्यायचं, 2 ते 3 शिट्टी मारून घ्यायची. आता कुकर उघडून घ्या. हवा काढून गेल्यानंतर कढईमध्ये तेल घ्या. तेलामध्ये तुम्हाला काश्मीरी लाल मिरचीची पूड टाकायची कलरसाठी, वरचा तवंग येण्यासाठी. आणि ही वरून आपण टाकल्याने ते बघा तेलाचा तवंग कसा लाल भडक भाजी दिसते. आणि पावभाजीची भाजी. आता त्याच्यामध्ये आपल्याला वरून सजावटीसाठी कोथिंबीर पेरायची आहे आणि वरून मस्का चीजचे काय असेल ते टाकून सर्व करावी पावाबरोबर. लिंबू कांदा घेऊन त्याच्यावर चीज पेरलेला आहे. ही आपली
खाण्यासाठी पावभाजी तयार आहे. तुम्हाला आवडली, कशी वाटली, लाईक आणि कमेंट जरूर करा. थँक्यू. ही आपली पावभाजी बेकरीच्या पावाबरोबर छान लागते. एकदा घरी करून नक्कीच बघा.